नमस्कार शेतकरी मित्रांनो, युवा शेतकरी आपल्या समूहामध्ये मी अक्षय आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोबी पिकातील जो करपा आहे त्याच्याबद्दल बघणार आहोत की नेमकी हा करपा येतो काय, त्याची लक्षणं कोणते आहेत आणि त्याच्यावर कुठल्या उपाययोजनांनी आपण संपूर्ण नियंत्रण भेटवू शकतो, हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। जेव्हा पावसाचं प्रमाण वाढतं आणि अबायोटिक स्ट्रेस आपल्या पिकावरती तयार होतो त्यावेळेस जो करपा आहे तो आपल्या पिकावरती दिसून येतो। नेमकी हा करपा काय येतो ही गोष्ट जेव्हा आपण ऑब्झर्व करतो तर हा एक बुरशीचा प्रकार आहे जो लवकर येणारा अर्ली ब्लाइट असतो तो अल्टरनेरिया सोलानी नावाच्या बुरशीमुळे तयार होतो आणि जो लेट ब्लाइट आहे तो पण आपल्याला बुरशीमुळे दिसून येतो। मग याच्यावर नियोजन करताना जेव्हा आपण या बुरशीवरती नियंत्रण मिळवत असतो तेव्हा एक गोष्ट आपल्याला करायची आहे ते म्हणजे टेबुकोनोझोल नावाचा जो घटक मार्केटमध्ये बुरशीनाशकामध्ये उपलब्ध आहे त्या प्रकारचं बुरशीनाशक आपल्याला वापरायचंय ज्याच्यामध्ये टेबुकोनोझोल उपलब्ध असेल, स्पेशली कोबीवरती तरी मित्रांनो। त्यापूर्वी एक गोष्ट, नेमकी हा जो करपा आहे याची लक्षणं कशी दिसून येतात। पहिल्यांदा आपलं जे पान आहे ते पिवळं कुठेतरी दिसतं आणि ते पिवळं पान नंतर केसरी पडतं आणि नंतर ते सोडून किंवा खराब होऊन जातं, पूर्ण काळ पडून। मग असे काही लक्षणं आपल्या कोबी पिकात तुम्हाला दिसत असतील तर समजायचं की करपा आपल्या पिकावरती एंटर करत आहे आणि याचं नियोजन करताना टेबुकोनोझोल हा घटक आपल्याला वापरायचा आहे। जेव्हा पहिली फवारणी तुम्ही घेणार आहात तर मी नक्की रिकमेंड करेल अँट्राकॉल फॉलिक्युअर, दोन्ही बाहेर या कंपनीचे प्रोडक्ट आहे। अँट्राकॉल मध्ये प्रोपिनेफ 70% येतं आणि हे अँट्राकॉल तुम्हाला 500 ग्रॅम वापरायचंय। त्याच्यानंतर फॉलिक्युअर मध्ये टेबुकोनोझोल तुम्हाला 25% बघायला भेटतं आणि फॉलिक्युअर वापरताना तुम्हाला 250 ग्रॅम वापरायचंय आणि दोघांची एकत्रित फवारणी घेतली तर अतिशय चांगलं कंट्रोल तुम्हाला तुमच्या करप्यावरती बघायला भेटेल। त्याच्यानंतर दुसरी फवारणी घेताना हा जो टेबुकोनोझोल घटक आहे तो बोनस मध्ये सुद्धा येतो, हे बोनस सुद्धा बाहेरचं प्रोडक्ट आहे आणि याच्यामध्ये 37% तुम्हाला टेबुकोनोझोल बघायला भेटतो, हे सुद्धा तुम्ही अँट्राकॉल सोबत वापरू शकता। तिसरी गोष्ट, बाहेरचं नेटिव्हो एक सुद्धा तगडं प्रोडक्ट आहे। या नेटिव्हो मध्ये ट्रायफ्लोक्झिस्ट्रुबिन तुम्हाला 25% व टेबुकोनोझोल 50% बघायला भेटतं। तुम्ही नेटिव्हो जरी वापरलं तरी 100 ग्रॅम वापरायचं एका 200 लिटरच्या टिपासाठी आणि हे नेटिव्हो जरी फवारलं तरी चांगला रिझल्ट तुम्हाला तुमच्या करप्यासाठी कोबीच्या पिकात बघायला भेटेल। त्याच्यानंतर बीएसएफ कंपनीचा प्रिॲक्झॉर ज्याच्यामध्ये पायरोकोस्टोबिन आणि फ्लुक्झापायरॉक्साइड 2 घटक आहेत। आता तुम्ही म्हणशाल मेरिओन मध्ये सुद्धा प्रिॲक्झॉरचेच घटक येतात, मित्रांनो सेम आहे, फक्त फरक एक आहे, मेरिओनचं जे प्रमाण आहे ते 250 GL म्हणून पायरोकोस्टोबिन आणि फ्लुक्झापायरॉक्साइड एका सेम प्रमाणात आहे आणि मेरिओन पेक्षा हे प्रिॲक्झॉर जे आहे त्याच्यामध्ये पायरोकोस्टोबिनचं प्रमाण वाढवा आहे आणि फ्लुक्झापायरॉक्साइडचं प्रमाण कमी आहे, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे। म्हणून पावसाच्या वेळेस आणि करप्याच्या काळामध्ये तुम्हाला मेरिओन पेक्षा प्रिॲक्झॉर चांगला रिझल्ट येईल, ही गोष्ट तुम्हाला नोंद करायची आहे। आणि बेसात जर प्रिॲक्झॉर तुम्हाला उपलब्ध झालं तर कोबी पिकामध्ये तुम्हाला करप्यासाठी वापरायचंय 80 ml तुम्हाला हे 200 लिटरच्या टिपासाठी वापरायचंय। लईत लई 100 ml पर्यंत तुम्ही जाऊ शकता, तगडा रिझल्ट प्रिॲक्झॉरचा तुम्हाला आपल्या पिकामध्ये बघायला भेटेल। मित्रांनो, अजून आपण अळई असेल किंवा इतर काही रोग, कोबी, टोमॅटो, सिमला, कांदा पीक असेल, इतर सर्व जे पीक आहे त्यांच्यावरती येणारे जे रोग आहे त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत। तत्पूर्वी जर व्हिडिओची माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तोपर्यंत स्टे ट्यून्ड।